कौन कहता है आसमां में सुराख हो नहीं सकता, एक पत्थर तो तबियत से उछालो यारो। आरंभ करिअर अकादमीच्या युट्यूब चॅनलवर मी पंकज आपलं स्वागत करतो। मित्रांनो, 2024 ची कंबाईन पूर्व परीक्षा 16 जूनला अपेक्षित होती, पण ती अजूनही झाली नाही। आयोगाने दिलेल्या शेड्यूलनुसार ती परीक्षा खूप जास्त लांबलेली आहे। तर आपल्याला हा जो जास्तीत जास्त वेळ मिळालेला आहे याचा आपल्याला सोडा करायचा आहे। आणि जी परीक्षा 28 एप्रिलला होणार होती राज्यसेवेची, ती सुद्धा झालेली नाही, ती सुद्धा लांबत आहे। आपलं जर टार्गेट स्पेशली कंबाईन 2024 असेल किंवा येणारी कंबाईन 2025-26 त्यापुढची जर आपली कंबाईन टार्गेट असेल, जर आपल्याला वाटत असेल की या कमीत कमी वेळेमध्ये आपला अभ्यास होणार नाही, तर आपण पुढची जी कंबाईन परीक्षा ते टार्गेट करू शकता। आणि ज्यांचा याआधी अभ्यास झालेला आहे आणि ज्यांचं टार्गेटच कंबाईन परीक्षा आहे, ते लोक या वेळेला खूप जास्त व्यवस्थितरित्या आपलं रिव्हिजन आणि चांगल्या प्रकारे पीवायक्यूचं अनालिसिस करत असतील। या पद्धतीनं जर ते अभ्यास करत असतील तर निश्चितच त्यांचा रिझल्ट येणार आहे। कारण मागच्या वर्षीसारखी याही वर्षी खूप मोठी जाहिरात येणार आहे। मागच्या वर्षी क्लरिकलच्या जागा जास्त होत्या, यावेळेला क्लरिकल प्लस इतर जे गटबच्या आणि गटकच्या इतर जागा आहेत, इतर पदासाठीच्या त्या सुद्धा जागा जास्त येणार आहेत। एसटीआयची जागा, एसटीआयच्या जागा असो किंवा एसओच्या असो, एसआरच्या असो, ते जागा जास्त असतील असं एक अनुमान आहे। जर ते जास्त नसतील तर निश्चितच मुख्य परीक्षा होईपर्यंत त्याच्यामध्ये जागा ऍड होतील, कारण हे इलेक्शनचं वर्ष आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्याला माहिती आहे, जे जुने अभ्यास करतात, की इलेक्शनच्या वर्षात किती जास्त जागा असतात। मागच्या वर्षी जवळजवळ 7100 पदांची जाहिरात आली होती, या वर्षी तेवढीच किंवा त्यापेक्षा जास्त जाहिरात येणार आहे। आणि मागे एक GR आला होता की त्यानुसार इतर जे सरळ सेवेच्या जागा होत्या ते सुद्धा कंबाईन मध्ये ऍड होतील। तर मित्रो, मी आपल्याला आल्याला एक शेर सांगितला की कोण कहता है आसमां में सुराख हो नहीं सकता, एक पत्थर तो तबियत से उछालो। जे काही आमचे विद्यार्थी मित्र, ज्या काही बहिणी घरी राहून अभ्यास करत असतील आणि ज्यांना असं वाटत असेल की आपला घरी राहून अभ्यास होत नाही आणि त्यामुळे आपल्याला पद मिळणं, गडबडचं आपलं टार्गेट असो किंवा राज्यसेवक असो किंवा इतर कोणतं पद असो, जर त्यांना वाटत असेल, जर आपलं हे स्वप्न पूर्ण होत नसेल, तर त्यांनी या जो त्यांचा विचार आहे तो चुकीचा आहे, या विचारातून बाहेर यायला पाहिजे। कारण खूप जास्त मेहनत करून आपण व्यवस्थितरित्या प्रश्नांचं अनालिसिस करून आपलं जे पद आहे त्या पदापर्यंत पोहोचू शकतो आणि आपले जे स्वप्न आहेत, परीक्षाच नाही, नोकरीच नाही, तर त्याच्या व्यतिरिक्त जे आपले स्वप्न असतात ते सुद्धा आपण साकार करू शकतो। केवळ पैसा आणि कम्फर्ट एवढंच पद मिळवण्यासाठी काय गरजेचं नसते, त्यासाठी पेशन्स, चिकाटी, आपल्याला सगळ्या गोष्टी गरजेच्या असतात, कंटिन्युटी, या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून आपलं पद आपल्याला मिळत असते। आजचा संडे स्पेशल जो व्हिडिओ बनवण्याचा माझा हेतू आहे, जे प्रयोजन आहे, ते केवळ एवढंच आहे की माझे जे विद्यार्थी मित्र आहेत, त्या ज्या काही बहिणी आहेत, जे काही भाऊ आहेत, ज्यांना या स्पर्धा परीक्षेमध्ये यायचं असेल किंवा जे जुने विद्यार्थी असतील ज्यांना डाऊट आहे आपल्या सोर्सेसवर, आपल्या रेफरन्स बुक्सवर, तर त्याच्यासाठी रेफरन्स बुक जे इतर लोक वापरतात, पण मी कमीत कमी रेफरन्स बुक मध्ये जास्तीत जास्त आउटपुट कसा भेटेल यासाठी प्रयत्न करणार आहे की आपण ते जर वाचले, त्याच्यातून वारंवार रिवाइज केलं। मित्रो, केवळ रेफरन्स बुक वाचून फायदा नाही, तर त्यासाठी आपल्याला वारंवार रिव्हिजन करणं गरजेचं असते आणि ह्या रिव्हिजनच्या माध्यमातून आपण आपल्या पदाला नक्कीच गवसणी घालू शकतो। कारण पीवायक्यू अनालिसिस, सिलेबस आणि नोट्स किंवा पुस्तक याचं जर आपण वारंवार रिव्हिजन जर करत राहिलो, तर आपल्याला आपल्या पदापर्यंत पोहोचवण्यात कोणीही मदत येणार नाही। आपलं पद आणि आपल्या मदत केवळ आता काही दिवसांचा फरक राहिलेला आहे, हा फरक आपल्याला लवकरच पार करायचा आहे। तर मित्रो, मी याआधी आपल्याला सांगू इच्छितो की आपल्या आरंभ करिअर अकादमी या युट्यूब चॅनलवर साफल्य सिरीज अंतर्गत कंबाईन 2024 आणि कंबाईनच्या जे परीक्षा त्यांना अनालिसिस, त्यांचा विचार करून एक पूर्णतः मुफ्त मध्ये लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे। आता पॉलिटिकल लेक्चर सुरू आहे, महाराष्ट्राचा भूगोल लेक्चर सिरीज सुरू आहे, लवकरच भारताचा भूगोल मी सुरू करणार आहे, एक व्हिडिओ आलेला सुद्धा आहे अनालिसिसचा। यानंतर त्याच्यामध्ये व्हिडिओ ऍड होतील आणि इतरही जे मॅथ्स रिजनिंगचे व्हिडिओ आहेत किंवा इतर सब्जेक्ट जे आहेत ते सुरू होणार आहेत। तर मित्रो, आजचा मी आपल्याला एक विनंती करतो की आपल्या स्वप्नामध्ये आम्ही आपल्या सोबत असणार आहोत। आपल्याला जे अपेक्षित आहे, काही लोकांना काही गायडन्सची कमतरता असते, काही घरी राहून अभ्यास करतात, काही मुली आहेत, काही शहरी भागामध्ये राहून सुद्धा अभ्यास करतात, पण जॉब करतात, त्यामुळे त्यांचा अभ्यास व्यवस्थित होते। या सर्वांच्या स्वप्नामध्ये आम्ही सहभागी आहोत। कारण मित्रो, माझं एसटीआयचा रिझल्ट येण्यापूर्वी ज्याही काही समस्यांना मला सामोरं जावं लागलं, ज्याही काही गोष्टींना मी सामोरं राहिलो, माझ्या गावाची म्हणजे मी ज्या ठिकाणी अभ्यास करतो, ज्या ठिकाणी मी अभ्यास केला, त्याची दुर्दशा खूप जास्त आहे, त्या ठिकाणी साधी रेडी सुद्धा नाहीये। तर या परिस्थितीमध्ये आपण अभ्यास कसा करू शकतो, आपण आपल्या पदापर्यंत कसं पोहोचू शकतो, विदाउट क्लासेस, विदाउट गायडन्स आपल्याला जायचं आहे। तर त्यामुळे आपण आपला जी जिद्द आहे, ती चिकाटी आहे, ती कायम ठेवावी आणि आपला जो कॉन्फिडन्स आहे, आत्मविश्वास आहे, त्याला हरवू नये। आजच्या व्हिडिओमध्ये मी खूप छोटा ठेवणार आहे आणि यामध्ये केवळ आपण जे सोर्स आहेत त्याच्यावर विचार करणार आहोत। कारण मित्रो, आपले जे सोर्स असतात त्या सोर्सवर आपला कधीच भरोसा नसते। आपल्याला नेहमी वाटत असते की आपण एखादं जर दुसऱ्याच्या तोंडून काही नाव ऐकलं, इतर कोणतं नोट्स असो, पुस्तक असो, त्याचं नोट्स ऐकलं, तर आपण आपली नोट्स ज्याला आपण खूप जास्त वाचलेलं आहे, त्याला रिव्हिजन सुद्धा केलं, त्याला बाजूला टाकतो आणि नवीन पुस्तकाच्या नादी लागतो।
तर मित्र काही असे प्रश्न असतात आयोगामध्ये, कारण आपल्याला 100 पैकी 100 प्रश्न घ्यायचे उत्तर म्हणजे प्रश्न बरोबर आणायचे नाही. काही असे प्रश्न असतात की जे कोणालाच येत नाही, ज्याला आले त्याला आले किंवा कधी कधी ते तुक्क्याने बरोबर येत असतात. पण आपल्याला जर टार्गेटच आपलं 65-70 मार्क्स असेल तर आपल्याला 100चं टार्गेट ठेवू नये. आपण त्यासाठी आपले जे सोर्स आहेत त्या सोर्स मधून आपल्याला इझिली हे मार्क्स कव्हर होतात. फक्त आपल्या सोर्सवर, आपल्या रिव्हिजनवर आणि पीवायक्यूवर आपण काम करायला पाहिजे आणि आपल्या सोर्सला वारंवार रिव्हिजन करायला पाहिजे, ज्यामुळे आपल्याला फंबल होणार नाही. म्हणजे पेपरमध्ये आपले जे 2 किंवा 3 ऑप्शन मध्ये नेहमी गडबड होत असते ते होणार नाही. तर यासाठी आपले जे सोर्स आहेत ते तर आपण वापरत, पण मला असं वाटतं की काही जे सोर्स आहेत की आपण कमीत कमी सोर्स मध्ये जास्तीत जास्त आउटपुट घेऊ शकतो. त्या सोर्स बद्दल मी आपल्याला इथे माहिती देणार आहे. तर त्यामुळे आपलं जे पद आहे ते पद आपल्याला इझिली मिळणार आहे. कारण जर तुमचं मी आधीच बोललो की आपल्याला वाटत असेल की आम्हाला कमी सोर्स आहे किंवा आम्हाला मार्गदर्शन नाही, आम्हाला क्लासेस नाही, आमच्या इथं रिडिंगच नाही, आम्हाला म्हणजे मित्र नाही, फ्रेंड सर्कल नाही, आमचं डिस्कशन होत नाही, तर या सगळ्या गोष्टीतून बाहेर यायला पाहिजे. कारण आपण या पद्धतीचा जर विचार करत असाल तर आपण आपल्या स्वतःलाच काही बंधनात टाकत आहात आणि आपल्या अभ्यासापासून दूर जातात. तर आपण असं करू नये. आपण आपल्या अभ्यासामध्ये कंटिन्युटी ठेवावी. मी त्यासाठीचा शेअर म्हटला होता की आपण जर प्रयत्न केले, आपले प्रयत्न जर पॉझिटिव्ह असतील, कारण मित्र आपल्याजवळ हा मोबाईल आहे, हे सगळ्यात मोठं माध्यम आहे. या माध्यमातून आज आपण दिल्लीला पोहोचू शकतो, बाहेर देशातही पोहोचू शकतो आणि खूप जास्त व्यवस्थित आणि चांगलं मटेरियल, चांगला सोर्स आपल्याला फ्रीली अवेलेबल आहे. आपल्याला गुगल आहे, आपल्याला युट्यूब आहे, आपल्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून इतर काही गोष्टी आहेत, तर सगळ्या गोष्टी इझिली मिळू शकतात. तर आपण आपल्या सोर्सवर अजिबात डाऊट घेऊ नये आणि आपल्या परिस्थितीवर सुद्धा डाऊट घेऊ नये. आपण मेहनत करायला पाहिजेत, आपण जिद्दीने काम करायला पाहिजे आणि आपलं पद, आपलं जे स्वप्न आहे, पदच नाही तर इतर जे काही स्वप्न आहेत ते मिळवायला पाहिजे. मित्रो, या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो की आपण आपले जे सोर्सेस आहेत, जे रेफरन्स बुक आहेत, प्रत्येक विषयासाठी खूप कमी ठेवायला पाहिजे आणि त्याला वारंवार रिवाइज करायला पाहिजे. जर आपण अशा पद्धतीने आपली तयारी केली तर आपल्याला निश्चितच मार्क्स येतील. आपण नेहमी असं म्हणतात की 10 पुस्तकं एकदा वाचल्यापेक्षा एक पुस्तक 10 वेळा वाचलेलं कधी बरं. कारण आपल्याला जे सोर्स, जे आपले काही आधीचे टॉपर्स असतात किंवा मग काही शिक्षक लोक असतात, जे आपल्याला सांगतात, जे मार्केटमध्ये चालतात, तेच पुस्तकं चालतात. पण ते सिलेक्टिव्ह 3-4 पुस्तकं असतात. त्या 3-4 पुस्तकातून कोणताही जर सोर्स आपण निवडला असेल तर त्याच्यावर आपण काम करायला पाहिजे, त्याच्यावरच वारंवार रिव्हिजन करायला पाहिजे, त्यालाच जास्तीत जास्त मेहनत करायला पाहिजे. आणि यानंतर पीवायक्यूचं अॅनालिसिस जर त्याला जोर भेटले तर आपल्याला समजेल की आपण काय वाचायला पाहिजे, किती वाचायला पाहिजे. आणि करंट अफेअर तर त्याला नेहमीच दिला पाहिजे, कारण करंट अफेअर आणि आपलं पुस्तक या दोनच गोष्टीच्या माध्यमातून आपल्याला रिझल्ट येत असतो. पण त्यामध्ये आपल्याला गरजेचं असते आपले पीवायक्यू आणि अभ्यासक्रम. या 4 गोष्टी जर आपण व्यवस्थितरित्या केल्या, करंट अफेअरला लिमिट नाही आहे. करंट अफेअर हे भूगोलाचंही असते, करंट अफेअर इतिहासाचंही असते, करंट अफेअर इकॉनॉमीचं पॉलिटी असते, पॉलिटीची असते, सायन्सही असते. तर मग आपण या सगळ्या गोष्टीचा व्यवस्थित विचार करायला पाहिजे, त्याच्यावर अॅनालिसिस करायला पाहिजे, स्वतःला वेळ दिला पाहिजे, स्वतःच्या अभ्यासाची प्रिपरेशन आपली कशी चालू आहे त्यावर सुद्धा आपण फोकस करायला पाहिजे. यामुळे आपण स्वप्नापर्यंत पोहोचू शकतो, आपलं जे ध्येय आहे ते पूर्ण करू शकतो. आणि जर मधात काही आवश्यकता वाटली, जर आपल्याला वाटली आवश्यकता आमची, तर आम्ही निश्चितच आपल्यासाठी आहोत. कारण आमची टॅगलाईनच आहे, आरंभ विद्यार्थी ते अधिकारी. आपलं विद्यार्थी बनण्याचं जे स्वप्न आहे, विद्यार्थी बनण्यापासून ते अधिकारी बनण्याचं स्वप्न आहे, त्या स्वप्नामध्ये आम्ही आपल्या सोबत आम्ही आपल्याला नेहमीच साथ देऊ. आणि आम्ही अॅनालिसिस करून आपल्यासाठी लेक्चर सिरीज सुद्धा घेऊन येतो, ज्याचे व्हिडिओ वारंवार पडत आहेत. तर आपण त्याला रिस्पॉन्स द्यावा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करावा, आमचे जे सोशल मीडिया हँडल्स आहेत त्यांना सुद्धा आपण जॉईन व्हावं. तर मित्रो, आता आपण बघणार आहोत आपले जे बुक लिस्ट आहेत. तर आपल्याला माहिती आहे की आपल्याला सध्या तरी 8 विषय आहेत. कंबाईनचा कंबाईनचा अभ्यास करत असताना, कंबाईन पूर्व परीक्षेचा अभ्यास करताना आपण ज्या वेळेला सिलेबस बघतो, सिलेबस नुसार आपल्याला एक गोष्ट समजते की आपल्याला आयोगाने 8 विषय दिलेले आहेत. तर हे 8 विषय कोणते? मी नेहमी सांगितलेलं आहे की सगळ्यात पहिला विषय आहे चालू घडामोडी. हा खूप जास्त मार्क देणारा विषय आहे आणि खूप जास्त बोरिंग विषय आहे. मुलं याच्यावरती काही पुस्तकं वाचतात किंवा काय त्याची स्ट्रॅटेजी ठेवायची ते मी आपल्याला सांगणार आहे. त्यानंतर दुसरा विषय आहे नागरिकशास्त्र. म्हणजे आधी याचं नाव नागरिकशास्त्र होतं, मी अॅनालिसिस केलं मागच्या वेळेस, त्यावेळेला मी आपल्याला सांगितलेलं आहे. तर नागरिकशास्त्र, त्याच्या व्यतिरिक्त एक विषय आहे त्यालाच नाव दिलेलं आहे राज्यशास्त्र, नवीन सिलेबस नुसार. आपला तिसरा विषय आहे इतिहास. चौथा विषय आहे भूगोल. पाचवा विषय आहे अर्थव्यवस्था. सहावा विषय आहे सामान्य विज्ञान. सातवा विषय आहे बुद्धिमत्ता चाचणी. आणि 8वा विषय आहे गणित. मित्रो, हे 8 विषय आपल्याला आयोगाने सिलेबस मध्ये मेन्शन केले आहे. याचा वेटेज सुद्धा मी आपल्याला सांगून देतो. इतिहास आणि भूगोल हे विषय 10 मार्क्सला, हे एकूण 10 + 10 म्हणजे हे 20 मार्क्सला आहे. आणि त्या व्यतिरिक्त हे जे विषय आहेत ते प्रत्येक विषय हा 15 मार्क्सला आलेला आहे.
याची जर आपण बेरीज केली तर आपल्याला समजते. सॉरी, इतिहास भूगोल 10 मार्चला आणि मॅथ्स रिजनिंग हे विषय 10 मार्चला आहे. या व्यतिरिक्त चालू घडामोडी, राज्यशास्त्र किंवा नागरिकशास्त्र, अर्थव्यवस्था, सामान्य विज्ञान हे जे विषय आहेत ते 15-15 मार्चला. याचं वेटेज आयोगाने 15 मार्च ठेवलेलं आहे. ज्या अगोदरच्या पॅटर्ननुसार केवळ राज्यशास्त्र किंवा नागरिकशास्त्र हा असा विषय होता की ज्याला 10 मार्क्स होते, बाकी सगळ्या विषयाला 15 मार्क्स होते. त्यावेळेला बुद्धिमत्ता चाचणी आणि गणित एकाच होतं, त्यामुळे त्याचंही वेटेज 15 मार्क्स होतं. अशा प्रकारचा पॅटर्न होता. मागच्या वर्षी 2023 ला जो पेपर झाला त्या 2023च्या पॅटर्ननुसार आपल्याला माहित आहे की अशा पद्धतीची रचना झालेली आहे. आता आयोग यावर्षी सुद्धा हाच पॅटर्न ठेवण्याची शक्यता आहे. यावर्षी खूप मोठी जाहिरात आहे मित्रांनो, त्याचा आपण निश्चितच फायदा घ्यायला पाहिजे. तर काही मित्र जे असतील, जे लहान असतील, ज्यांची सध्या डिग्रीला असतील किंवा 10वी 12वीत असतील, फर्स्ट इयर सेकंड इयरला असतील, त्यांनी आतापासून प्रिपरेशन सुरू केली असेल, त्यांचं टार्गेट असेल राज्यसेवा, तर त्यांच्यासाठी आणि जे मुलं ज्यांनी आता सुरुवात केली त्यांच्यासाठी ही जी बुक लिस्ट आहे ही खूप जास्त कामाची असेल. आणि ज्यांनी आता नेमकी सुरुवात केली आणि ज्यांचं टार्गेट 2024 ची पूर्व परीक्षा आहे त्यांनी सुद्धा याच्यावर जर काम केलं तर निश्चितच आपल्याला पूर्व परीक्षेमध्ये याचा फायदा होणार आहे. त्यासोबतच आमची लेक्चर सिरीज सुद्धा आहे, त्याचाही आपल्याला फायदा होणार आहे की आम्ही आपल्या पुस्तकासोबतच आम्ही इतर जे पुस्तक आहे त्याचं अनालिसिस करून आपल्याला व्यवस्थितरित्या आयोगाला जे अपेक्षित आहे ते सगळं या लेक्चर सिरीजच्या माध्यमातून आपल्यापर्यंत देण्याचं काम करत आहोत. ते आमची इच्छा आहे की आपण लवकरात लवकर आपलं अधिकारी बनण्याचे स्वप्न आहे ते पूर्ण करावं. मित्र, परत आपल्या विषयाकडे येऊ की आज आपल्याला कुठलं रेफरन्स बुक वापरायचं आहे त्यावर आपलं चर्चा चालू आहे. तर चालू घडामोडी, सगळ्यात पहिले आपण चालू घडामोडीवर बघणार आहे. आपल्याला पॅटर्न तर समजलाच असेल की कोणत्या विषयाचं वेटेज किती आहे, आधी किती होतं. मित्र, आधी किती होतं याचा फायदा, याची जर आपण जर तुलना केली तर आपण अनालिसिस करताना आपल्याला समजून जाईल की आपण कशा पद्धतीने अभ्यास करायला पाहिजे. कारण आता जुना पॅटर्न गेला, आपण म्हणतो सर की जुना पॅटर्न तर गेला, आता नवीन पॅटर्न नुसार काय तुम्ही सांगता की प्रत्येक वेळेस की जुना पॅटर्न हा होता, जुना पॅटर्न होता. तर जुन्या पॅटर्नचं नवीन पॅटर्नचं अनालिसिस करून आपल्याला हे सगळं काम करायला पाहिजे. त्यावेळेला आपण आपलं चांगलं काम करू शकतो. तर मित्र, चालू घडामोडीचा विषय असा आहे की चालू घडामोडीवर आपण काम करू शकतो. आपल्याला माहित आहे परिक्रमा मासिक आहे. हे परिक्रमा मासिक महिन्याच्या महिन्यात असते, मंथली येत असते. याचं 6 महिन्याचं असते आणि वार्षिक सुद्धा असते. तर आपण याचं महिन्याचंही वापरू शकता, 6 महिन्याचा अभ्यास करू शकता आणि एका वर्षामध्ये अनालिसिस पुस्तक येते त्याचा सुद्धा अभ्यास करू शकता. त्यानंतर सिम्प्लिफाईड मार्केटमध्ये खूप जास्त चालते. हे जे सिम्प्लिफाईड आहे याचा सुद्धा आपण अभ्यास करू शकता. मॅक्झिमम मुलं याला कव्हर करण्याचा प्रयत्न करतात. त्यानंतर युनिक अकॅडमीचं देवा दादवर सर यांचं पुस्तक आहे युनिक अकॅडमी. हे पुस्तक सुद्धा खूप जास्त कामाचं आहे. त्यानंतर एक स्पॉटलाइटचं पुस्तक आहे मार्केटमध्ये करंट अफेअरचं. हे सुद्धा खूप व्यवस्थित पुस्तक आहे, व्यवस्थित यामध्ये अनालिसिस केलं आहे. मित्र, याला जर आपण वार्षिक केलं असेल तर वार्षिक करा किंवा जर मंथली केलं असेल तर ते आपलं जे मंथली आहे मॅगझिन आहे त्या मॅगझिनला आपण रिवाइज करू शकता आणि वारंवार रिवाइज करून आपले जे टॉपिक आहेत ते आपण कव्हर करू शकता. कारण करंट अफेअर मधून आपण पॉलिटी, इकॉनॉमी, जॉग्राफी आणि त्यानंतर सायन्स हे इतके विषय आपण याच्यामधून कव्हर करू शकतो. आणि वेगळ्या 15 मार्काला चालू घडामोडीचा विषय आहे. तर बघू शकता आपण हे 20 जवळजवळ 70-80 मार्क्सला सरळ संबंध चालू घडामोडीचा आहे. कारण आपल्याला जर पॉलिटीचा काही प्रश्न आला, कारण जे चर्चेमध्ये आहे पॉलिटी तर स्टॅटिकच आहे, पण पॉलिटीमध्ये जे चर्चेमध्ये आहे त्यावर जाय प्रश्न विचारतात. मी नेहमी सांगत असतो की राज्यपाल हा नेहमी चर्चेत असतो. कधी महाधिवक्त्याची नियुक्ती असो, त्याच्या संबंधी काही जजमेंट असो, म्हणजे त्याने काही जर वादविवाद जर न्यायालयामध्ये केले असतील तर त्यावर असो, संसदेमध्ये एखादं विधेयक असो त्यावर असो, असे आयोग प्रश्न नेहमी पॉलिटी संबंधी आणि इकॉनॉमी संबंधी. आपल्याला माहिती आहे की इकॉनॉमीमध्ये जर काही रिझर्व्ह बँकेच्या पॉलिसी असतील, शासनाची एखादी योजना असेल, अर्थसंकल्पामध्ये काही नवीन तरतूद असेल, तर या सगळ्या गोष्टीचा ताळमेळ साधून आयोग करंट अफेअरमध्ये प्रश्न विचारत असतो. 15 प्रश्न तर नेमणुका, निवड, नियुक्ती, अवॉर्ड, खेळ, इतर काही जे विधेयक असतील त्याच्यावर आयोग 15 प्रश्न विचारतो. पण त्या व्यतिरिक्त व्यक्तिविशेष सुद्धा त्यामध्ये समाविष्ट होऊ शकतो. पण त्या व्यतिरिक्त हे वेगळे मार्क असतात आपले. आणि जवळजवळ 65 ते 75 मार्काचा जो टॉपिक आपल्याला जर मॅथ्स रिव्ह्यू 2 टॉपिक सोडले तर प्रत्येक विषयाचा समावेश चालू घडामोडीमध्ये होत असतो. तर आपण एका गोष्टीचा विचार करायला पाहिजे की जवळजवळ 50 ते 60% पेपरचा पोर्शन हा आपला करंट अफेअर असतो. आणि हा आपल्याला खूप जास्त बोरिंग टॉपिक आहे. जर आपण जर यातलं कोणतं एखादं मासिक जर घेतलं किंवा वार्षिक पुस्तक जर घेतलं तर त्यामध्ये आपल्याला समजते की पॉलिटी किंवा इकॉनॉमी संबंधित जर एखादी घडामोड असेल तर त्या घडामोडमध्ये त्या व्यतिरिक्त जर समजा राज्यपालाचा जो टॉपिक असेल तर राज्यपाल संबंधी आधी काय, कोणत्या राज्यामध्ये काय घडलं, नेमका विषय काय होता, टॉपिक काय होता आणि आयोगाने त्याच्यावर आधी काय काय स्टॅटिक प्रश्न विचारले ते मेन्शन न करता त्यामध्ये राज्यपाल पदाचं कलम, त्याचे काम, त्याची निवड कोण करते, त्याचा कार्यकाळ काय, या सगळ्या गोष्टी दिलेल्या असतात. म्हणजे करंट अफेअर मध्ये आपलं काय कव्हर होते तर तुझं प्रश्न जे घडामोड घडलेली आहे ते घडामोड
आणि त्या व्यतिरिक्त स्टॅटिक पोर्शन जो आयोग प्रश्नामध्ये विचारू शकतो सायन्स संबंधी तेच आहे, काही एखादा शोध असो, काही एखादं मिशन असो किंवा इतर काही घटना असो. जॉग्राफी संबंधी सुद्धा तेच आहे की कुठं काही खाण सापडले असेल, कुठं काही नदीचं काही चर्चेत असो, या अशा सगळ्या गोष्टी. इतिहास, इव्हन इतिहास की कोणत्या गोष्टीला 100 वर्ष झाले, 50 वर्ष झाले, 25 झाले, 75 झाले. या व्यतिरिक्त कोणत्या गोष्टीची जर काही राजकारणी लोक काही गोष्टी जर राजकारण करत असतात तर त्या संबंधी सुद्धा आयोग आपल्याला प्रश्न विचारत असतो. तर अशा पद्धतीनं आपण याला कव्हर करू शकतो. आपण हे जर मंथली मॅगझिन घेतलं असेल तर ते करू शकता, 6 महिन्याचं घेतलं असेल ते करू शकता, वार्षिक घेतलं असेल ते करू शकता. पण मित्र, आपण जे काही घेतलं त्याला आपण वारंवार रिव्हिजन केलं पाहिजे. आणि या व्यतिरिक्त ज्या मुलांनी आतापर्यंत काहीच केलं नाही त्यांच्यासाठी खूप सोपा मार्ग आहे. त्यांनी युट्यूबला मॅरेथॉन लेक्चर म्हणून हिंदी मधून म्हणा, मराठीमधून म्हणा, खूप जास्त लेक्चर सिरीज अवेलेबल आहे. मॅरेथॉन मध्ये जे काही लेक्चर अवेलेबल आहेत किंवा मंथली काही लेक्चर सिरीज अवेलेबल आहे. मला असं वाटते की कुमार गौरव सर हे जे आपले उत्कर्ष चॅनल आहे, त्यांचं राजस्थानचं चॅनल आहे, याच्यावरती आयोगाने खूप म्हणजे आयोग नेहमी कंबाईन परीक्षेमध्ये वन लाईनर प्रश्न विचारतो. तर वन लाईनर मध्ये त्यांचा जो हातखंडा आहे तो खूप जास्त आहे आणि ते जास्तीत जास्त डेटा देण्याचा प्रयत्न करतात. या व्यतिरिक्त क्रेझी जीके ट्रिक आहे आणि मराठीमध्ये सुद्धा इतर काही चॅनल आहे. त्या चॅनलचा आपण वारंवार वापर करू शकता आणि आपण कोणता व्हिडिओ जवळजवळ 1.5च्या स्पीडने बघत असतो. तर त्यामुळे जे काही मॅरेथॉन लेक्चर असतात ते मॅरेथॉन लेक्चर 10 तासाचे असो, 8 तासाचे असो, 6 तासाचे असो, डेली आपण 1 किंवा 2 तास जर केले आणि हे करत 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 जर त्याला वारंवार रिव्हिजन जर करत गेलं, कुठलाही व्हिडिओ आपल्या समोर जरी आला तरी आपण त्याला करायला पाहिजे. कारण प्रत्येक व्हिडिओमध्ये हा आपल्याला एक्स्ट्रा आणि चांगला डेटा भेटत असतो. कारण करंट अफेअरला लिमिट नाही आहे. आपल्याला माहिती आहे आयोग स्काय इज लिमिट, म्हणजे आयोगाला कुठल्याही प्रकारची लिमिट नाही. आयोग कुठलाही टॉपिक, कुठलाही प्रश्न घेऊ शकतो आणि ते विचारू शकतो. तर आपण जे काही मॅरेथॉन व्हिडिओ आहेत ते सुद्धा करू शकता आणि ज्यांनी ऑलरेडी केलेलं आहे त्यांच्यासाठी तर हे खूप जास्त बेस्ट. आपण मित्र त्याला वारंवार रिवाइज करा आणि इकॉनॉमी, जॉग्राफी, पॉलिटी, हिस्ट्री, सायन्स इत्यादी संबंधित जर आपल्याला काही टॉपिक भेटत असेल तर त्याला एका वेगळ्या पेजवर लिहून घेणे आणि त्या संबंधी माहिती करंट अफेअर मधली जरी असली तरी त्याला आपल्या पुस्तकातून करणे हे आपलं काम आहे. तर अशा पद्धतीने आपण 15 पैकी जवळजवळ 12-13 पर्यंत इझिली पोहोचू शकता. मित्रो, मी माझा अनुभव सांगतो की 2021 नंतर जेवढ्या काही परीक्षा झाल्या त्या परीक्षेमध्ये, कंबाईनच्या परीक्षेमध्ये किंवा इतर काही जे परीक्षा झाल्या त्यामध्ये जवळजवळ 15 पैकी मला नेहमी 12, 13, 14 स्कोर मिळत असे. माझी स्ट्रॅटेजी हीच होती. आपल्याला माहिती आहे की आयोगाचा कट ऑफ खूप वाढत आहे, त्यामध्ये चालू घडामोडीचं खूप जास्त महत्व आहे. तर आपण हे काही मासिक असो, मॅगझिन असो, वार्षिक असो, 6 असो किंवा मग मॅरेथॉन व्हिडिओ असो, जवळजवळ आपल्याला 50 ते 60% पोर्शन या ठिकाणाहून येत असतो. तर आपण त्याला किती जास्त वेळ देणं गरजेचं आहे. आपण मित्र, आपण याला एकखट्टी न करता डेली 1 ते 2 तास आपण आपल्या चालू घडामोडीसाठी द्यायला पाहिजे. त्याच्यामध्ये करंटचे सुद्धा म्हणजे रेग्युलर डेली बेसिसवर जे टॉपिक असतात त्यांनाही कव्हर केलं पाहिजे. त्या व्यतिरिक्त जे काही आपल्या मंथली किंवा जुने करंट अफेअर आहे त्याला सुद्धा आपण वेळ दिला पाहिजे. आणि वारंवार जर आपण रिवाइज केलं तर आपल्याला माहिती आहे की इतकं सारं करंट अफेअर असते आपल्या ध्यानात राहत नाही. पण ज्या वेळेला आपल्याला प्रश्न दिसतो आणि ऑप्शन दिसतात त्यावेळेला आपण त्याला इझिली क्लिक करतो, आपल्या बॅक मेन मध्ये सर्व चालू असते. तर करंट अफेअर्स बघितलं. यानंतर आपला दुसरा विषय आहे नागरिकशास्त्र किंवा ज्याला आपण म्हणतो राज्यशास्त्र. याच्यासाठी खूप कमी सोर्सेस आहेत आणि कमी सोर्सेस मध्ये आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स मिळू शकतात. पण याचं कंडिशन एक आहे की आपल्याला रिव्हिजन करावं लागेल. स्टॅटिक पोर्शन, कन्सेप्ट, त्या व्यतिरिक्त जे काही अनालिटिक्स आहे म्हणजे आपल्याला काही आकडेवारी सुद्धा असते याच्यामध्ये की संसदे संबंधी, राज्य विधानमंडळासंबंधी, काही कॉलेज असते, या अशा काही आकडेवारी असते, त्या आकडेवारी सुद्धा आपल्या ध्यानात ठेवायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे रिव्हिजन गरजेचं आहे. जर आपण याच्यामध्ये लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक आपण वापरू शकता, ज्यांनी आधी केलेलं आहे ते करू शकता, किंवा रंजन कोळंबे सरांचं पुस्तक. रंजन कोळंबे सरांचं पुस्तक महाराष्ट्रामध्ये खूप जास्त प्रचलित आहे आणि मॅक्झिमम मुलं कंबाईन वाले याचा वापर करतात. जर आपण रंजन कोळंबे सरांचं पुस्तक केलं तर खूप छान आहे. जर आपण लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक केलं असेल तेही खूप छान आहे. फक्त पुस्तक कोणती करा पण त्याला वारंवार रिव्हिजन करा, वारंवार त्याला रिव्हिजन करत राहा आणि आपलं स्वतःचं पुस्तक आपल्याकडे असू द्या की ज्याच्या माध्यमातून आपण इझिली रिव्हिजन करू शकतो. आणि जर आपलं जर हे 2 पुस्तकं नसेल केलेले तर माझी युट्यूबला लेक्चर सिरीज आहे. त्या लेक्चर सिरीज मध्ये मी एम लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक, त्या व्यतिरिक्त बक्षी सरांचं पुस्तक, त्यानंतर देशपांडे सरांचं एक पुस्तक आहे जे खूप जास्त व्यवस्थित जुनं पुस्तक आहे पण खूप व्यवस्थित आहे. या सर्वांचं व्यवस्थित अनालिसिस करून आणि सोबतच PYQ अनालिसिस करून मी माझी लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे. साफल्य सिरीज अंतर्गत त्याचं टार्गेटच आहे कंबाईन परीक्षा. त्या व्यतिरिक्त राज्यसेवेला सुद्धा चालते. आपण जर ते करत असाल तर एम लक्ष्मीकांत सरांची मी लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे. आपण एम लक्ष्मीकांत सरांचं पुस्तकही वाचू शकता आणि रंजन कोळंबे सरांचं पुस्तकही वाचू शकता. याचा आपल्याला फायदा होईल. जवळजवळ 15 पैकी आपल्याला 12 ते 13 प्रश्नाचं आपलं टार्गेट असायला पाहिजे. हे 12 ते 13 प्रश्न आपल्याला या पॉलिटी विषयामध्ये आले पाहिजे आणि हे जर प्रश्न आपले बरोबर आले तर आपल्याला
आपल्या रिझल्टमध्ये याचा नक्कीच फायदा आहे. मित्र, कोणतेही पुस्तक घ्या, दोनपैकी खूप बेस्ट पुस्तक आहेत दोन्ही पुस्तकं, पण त्याला वारंवार रिवाइज करा. पीवायक्यू पहा, पीवायक्यू नंतर आपल्याला जो काही डेटा ध्यानात बसेल का त्याला वारंवार रिवाइज करा, त्याला लिहा आणि वाटलं तर त्याच्या नोट्स काढा. नोट्स काढलं तर खूप छान. या कुठल्याही पुस्तकातून आपण नोट्स काढू शकता आणि आपला जो डेटा आहे तो आपल्याकडे जमा करून पेपरच्या आधी आपण व्यवस्थितरित्या त्याचा जर रिव्हिजन केलं तर आपल्याला हा डेटा सुद्धा ध्यानात राहून आपण 12-13 मार्क्स सिक्युअर करू शकता. पण याच्यासाठी आपल्याला विविध कलम, विविध घटना दुरुस्त्या, आकडेवारी, संकल्पना आणि जो काही पोर्शन आहे की जो ध्यानात राहत नाही, फॅक्च्युअल पोर्शन, तो पोर्शन सुद्धा आपल्याला ध्यानात ठेवायचा आहे. पुढचा विषय आहे इतिहास. तर इतिहासासाठी आपले मुलं महाराष्ट्रामध्ये गाठार सरांचं पुस्तक घेतात, गाठार सर. त्यानंतर कठारे सरांचं पुस्तक आहे. त्या व्यतिरिक्त महाजन सरांचं पुस्तक आहे. या व्यतिरिक्त कोळंबे सरांचं सुद्धा पुस्तक आहे. आणि या व्यतिरिक्त म्हणजे मला जे सर्वात जास्त आवडलेलं पुस्तक आहे किंवा जे नोट्स आहे, मॉडेल म्हणू शकतो आपण त्याला, की जे आपले कुदळे सर, उमेश कुदळे सर. म्हणजे मला तरी असं वाटतं की सध्या महाराष्ट्रामध्ये त्यांच्या इतकं चांगलं इतिहास कोणी म्हणजे मी बघितले नाही, कारण खूप दिग्गज लोक आहेत. पण कुदळे सरांचं मी युट्यूबला व्हिडिओ बघितले होते, खूप व्यवस्थित शिकवतात आणि त्यांचं एक मॉड्यूल आहे ते आपल्याला भेटू शकते आपल्या मित्रांच्या माध्यमातून, किंवा त्यांचं एक समाज सुधारक नावाचं पुस्तक आहे. ते पुस्तकाच्या माध्यमातूनही आपलं बऱ्याच गोष्टी कव्हर होऊ शकतात. मी माझ्या मित्राचं त्यांनी बॅच घेतली होती तर त्याचं मॉड्यूल वाचलं होतं. खूप जास्त परफेक्ट पुस्तक वाटलं मला, खूप जास्त डिटेल. जर आपल्याला जर हे कुठंतरी भेटलं तर आपण ते वाचू शकता, किंवा हे जे पुस्तक आहेत ही पुस्तकं खूप बेस्ट आहेत. या पुस्तकाचा आपण वापर करून आपले मार्क्स सिक्युअर करू शकता. या व्यतिरिक्त हे महाराष्ट्राच्या भूगोलासंबंधी, इतिहासासंबंधी झालं तर महाराष्ट्राचा इतिहास जर सोडून आपल्याला भारताचा इतिहास जर करायचा असेल तर त्या व्यतिरिक्त मी आपल्याला 2 पुस्तकं सांगतो. एक गुरुवारे आणि बेल्लेकर, हे कुठलीही पुस्तक आपल्याला व्यवस्थित कव्हर करून देते. दुसरं बिपिन चंद्र. या 2 पैकी एक पुस्तक आपण वाचू शकतो जर आपल्याला वेळ असेल तर. नाही तर कुदळे सरांच्या पुस्तकातून सर्व कव्हर होऊ शकते. आणि इतरही पुस्तकं खूप छान आहेत, पण मी कुदळे सरांचं पुस्तक वाचलं, मी गाठार सरांचे पुस्तक वाचलं, म्हणजे सगळे पुस्तके वाचलेले आहे. पण कुदळे सरांचं जे मॉड्यूल आहे ते खूप परफेक्ट आहे, त्याच्यामध्ये खूप जास्त डेटा दिलेला आहे. या व्यतिरिक्त जर आपण हिंदीमधून वाचत असाल आपल्या ज्ञानासाठी किंवा राज्यसेवेसाठी तर स्पेक्ट्रमचं पुस्तक आहे, ते हिंदीमधून UPSC वाले मुलं याला मॅक्झिमम रेफर करतात. तर हे पुस्तक खूप छान आहे. मी हे खालची 3 पुस्तक वाचलेलं आहे, तर आपल्याला त्याचा नक्कीच फायदा होत असतो. पण हे 3 पुस्तकं जर आपल्याकडे वेळ असेल तरच वाचा. त्या व्यतिरिक्त आपण हे जे 5 पुस्तक आहेत कुठलेही यातलं एक पुस्तक उचलू शकता. पीवायक्यू नुसार जर आपण गेलं तर आपल्याला समजेल की आपण या पुस्तकाची रिव्हिजन कशा पद्धतीने करायला पाहिजे. तर हा झाला इतिहासाचा क्रम. इतिहासामध्ये आपण या पुस्तकांना म्हणजे समाविष्ट करून घेऊ शकता. जे काही म्हणजे मित्रांनो मी त्यांना सांगू शकतो की मी जे काही इथं पुस्तकं सांगत आहे मित्रांनो, त्यावर आपण डोळे झाकून भरोसा ठेवा. हेच नाही तर आपण आपलं जर इतर काही सोर्स असेल तर त्याच्यावर आपण डोळे झाकून भरोसा करायला पाहिजे. कारण कुठलंही पुस्तक परफेक्ट नाही आहे. त्याच्यातून जर 15 पैकी 11-12 जरी प्रश्न आले तरी खूप मोठी गोष्ट आहे. पण यासाठी आपल्याला आपल्या सोर्सवर पूर्ण भरोसा असायला पाहिजे. आपल्या सोर्सवर जर आपल्याला भरोसा नसेल तर मित्र आपला रिझल्ट कधी येणार नाही. आपल्या जे सोर्स आहेत त्या सोर्सवर आपण डोळे झाकून भरोसा ठेवायला पाहिजे. मित्र, मी सुद्धा काही दिवसानंतर इतिहासावर माझी लेक्चर सिरीज सुरू करणार आहे. इतिहास हा माझा खूप जास्त आवडीचा विषय आहे. मी त्यावर खूप जास्त कामगिरी ज्यावेळेला UPSCचा थोडाफार अभ्यास करण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळेला माझा ऑप्शनल इतिहासच ठेवला होता. तो खूप जास्त चांगला आणि मला आवडणारा विषय आहे, त्यामुळे आपण त्यावर काम केलं. आता भूगोलासंबंधी जर आपण विचार केला तर आपल्याला या ठिकाणी 2 टॉपिक घ्यायचे आहेत. एक महाराष्ट्र संबंधित, तर महाराष्ट्राच्या इतिहासावर महाराष्ट्राच्या भूगोलावर आपल्याला मार्केटमध्ये काही पुस्तक दिसतात. एक सौदी सर, दुसरं दीपस्तंभ, त्यानंतर एक आपलं ज्ञानदीप अकॅडमीचं म्हणजे शिंदे सरांच्या अकॅडमीचं ज्ञानदीप अकॅडमीचं एक नकाशावर आधारित पुस्तक आहे. खूप जास्त रिव्हिजनच्या काळामध्ये आपल्याला काम येणारं पुस्तक आहे ते ज्ञानदीपचं पुस्तक आहे. त्यानंतर पुंगळे सरांचं पुस्तक आहे. इतर काही पुस्तक असतील म्हणजे मी हे पुस्तक वाचले आहे म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो की यामध्ये आपण कोणतं जरी पुस्तक घेतलं तरी आपल्याला त्याचा फायदाच होणार आहे. यापैकी आपण कुठलंही पुस्तक महाराष्ट्राच्या भूगोलासंबंधी वाचलं तरी आपल्याला त्याचा फायदा होणार आहे. दीपस्तंभ हे पुस्तक आपल्याला कंबाईनच्या दृष्टिकोनातून कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त मार्क देऊ शकते. ज्ञानदीपचं पुस्तक आपल्याला रिव्हिजन वरती कामात येणार आहे. आणि पुंगळे सरचा एक वेगळा डेटा आहे, खूप छान डेटा आहे त्याच्यामध्ये. जर आपल्याला वेळ असेल तर आपण हेही पुस्तक करू शकता. आणि सौदी सर तर महाराष्ट्रभर वापरलं जाणारं पुस्तक आहे. महाराष्ट्राच्या भूगोलाचं नाव ज्या वेळेला घेतलं जाते किंवा भारताच्या भूगोलाचं नाव घेतलं जाते, राज्यसेवा कंबाईन मध्ये नाव घेतलं जाते त्यावेळेला सौदी सरांचं नाव खूप आघाडीवर असते. आपण महाराष्ट्राच्या इतिहासासंबंधी भूगोलासंबंधी हे पुस्तक वाचू शकता. खूप दर्जेदार पुस्तक आहेत आणि मला आवडणारे असे हे सर्व पुस्तक आहेत. याच्यातून खूप जास्त डेटा आपल्याला परीक्षेला येत असतो. परत मित्र, भूगोलाचं वेटेज 10 मार्क्सला आहे. 10 पैकी 5 मार्क्स
हे महाराष्ट्राच्या भूगोलावर येतात आणि 5 प्रश्न हे भारताच्या भूगोलावर येतात. तर आपल्याला महाराष्ट्राच्या भूगोलासोबतच भारताचा भूगोल सुद्धा करणं आहे. त्या व्यतिरिक्त आता भारताच्या भूगोलासंबंधी आपल्याला मी बुकलिस्ट सांगतो की सौदी सरांचंच पुस्तक भारताच्या भूगोलासंबंधी आहे. ते एक सर पुस्तक आहे, त्यामध्ये आपल्याला खूप जास्त डेटा मिळून जाईल आणि पेपरची जी डिमांड आहे ते आपली पूर्ण होऊन जाईल. या व्यतिरिक्त दीपस्तंभचं पुस्तक आहे, दीपस्तंभ प्रकाशनचं भारताच्या भूगोलासंबंधी, ते आपण वाचू शकता. या दोनपैकी कुठलेही जर आपण पुस्तक घेतलं तर त्याचा आपल्याला फायदाच होणार आहे. आणि त्या व्यतिरिक्त माझी सुद्धा लेक्चर सिरीज येणार आहे महाराष्ट्राच्या भूगोलावर. कांचन मॅडमची लेक्चर सिरीज अवेलेबल आहे. त्या खूप जास्त अनालिसिस करून, पीवायक्यूचं अनालिसिस करून सगळ्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी देतात. आपण या सोर्स सोबत किंवा या सोर्स व्यतिरिक्त जर स्वतः जर ते बघितलं आणि त्याच्या जर नोट्स काढल्या, माझी पॉलिटिक्सची सिरीज असो, भारताच्या भूगोलाची सिरीज येणार ती असो, किंवा कांचन मॅडमची महाराष्ट्राच्या भूगोलासंबंधी सिरीज असो, त्याच्या जरी नोट्स काढल्या त्याचा जरी रिवाइज केला आपण, कारण मित्र त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या प्रश्नपत्रिकेचे अनालिसिस करून आणि सिलेबसला अनालिसिस करून चांगले दर्जेदार पुस्तकांचं म्हणजे जे रेफरन्स बुक असतात त्याचं अनालिसिस करून हे सगळी लेक्चर सिरीज बनवली जात आहे. तर आपण हे जे सौदी सरांचं पुस्तक आहे, दीपस्तंभचं पुस्तक आहे, याचा वापर करू शकता. आपल्याला निश्चितच हे वर महाराष्ट्राच्या भूगोलातील 5 पैकी 5 प्रश्न आणि भारताच्या भूगोलातील 5 पैकी 5 प्रश्न असे 10 पैकी 10 मार्क्स या पुस्तकातून कव्हर होऊ शकतात आणि आपल्या लेक्चर सिरीज मधून सुद्धा कव्हर होऊ शकतात. मित्रो, या ठिकाणी आपण मिनिमम 9चं टार्गेट तरी ठेवलं पाहिजे. 9 ते 10चं आपलं हे टार्गेट असायला पाहिजे. पण आपल्याला 8 ते 9 मार्क्स कोणत्याही हालतमध्ये, कोणत्याही परिस्थितीमध्ये या भूगोलामध्ये आले पाहिजे. तर भूगोलासंबंधी हे लेक्चर पुस्तक सिरीज आहे. हे पुस्तक आपण याचा वापर करायला पाहिजे. मी मित्र माझ्या अभ्यास करत असताना मी खूप सारे पुस्तक वाचले, त्यामुळे मी माझ्या अनुभवातून आपल्याला हे सर्व पुस्तक सांगत आहे. कारण यातलं कुठलंही पुस्तक खराब नाही आहे, प्रत्येक पुस्तक चांगलं आहे. पण गरजेचं आहे आपलं रिव्हिजन. ज्या वेळेला आपलं रिव्हिजन होत असते त्यावेळेला आपल्याला याचा फायदा होत असतो. जर रिव्हिजनच केलं नाही, जर पुस्तक एकदाच वाचून सोडलं तर कुठल्याही पुस्तकाचा आपल्याला फायदा होणार नाही. गरजेचं आहे वारंवार रिव्हिजन करणं. जर आपल्याला एवढा सगळा डेटा, एवढे सारे पुस्तकं जर ध्यानात ठेवायचे आहेत प्रत्येक विषयाचे, तर गरजेचं काय की त्याचं रिव्हिजन झालं पाहिजे, व्यवस्थितरित्या रिव्हिजन झालं पाहिजे. जो मुद्दा, जो टॉपिक आयोग प्रश्नपत्रिकेत प्रश्नामध्ये विचारतो तेच झालं पाहिजे. कारण आपण जर रिव्हिजन एका टॉपिकचं केलं आणि परीक्षेची डिमांड जर दुसरी असली तर त्या रिव्हिजनलाही काही अर्थ राहणार नाही. त्यामुळे आपल्या सोर्स आपण जे वाचत असाल ते किंवा मी जे सांगत आहे ते याच्यावर डोळे झाकून भरोसा ठेवा. फक्त त्याला रिव्हिजन वारंवार करत राहा. यानंतर भूगोलानंतर आपला पुढचा विषय अर्थव्यवस्था. अर्थव्यवस्था हा खूप जास्त किचकट विषय आहे. मुलं याला खूप घाबरतात, पण याचा जर व्यवस्थित आपण अभ्यास केला तर याचे सुद्धा आपल्याला मार्क्स येतात. यामध्ये कोळंबे सरांचं पुस्तक आहे. कोळंबे सर अर्थव्यवस्थेचं पुस्तक खूप छान आहे. छोटं पुस्तक आहे म्हणजे त्या तुलनेमध्ये, पण खूप जास्त डेटा त्यामध्ये दिलेला आहे. या व्यतिरिक्त देसले सरचे 2 पार्ट आहेत, पण आपल्याला जर कंबाईन करायचा आहे तर त्यातला पार्ट 1 जर आपण केला तर आपल्याला त्याचा नक्कीच फायदा होईल. कारण त्याच्यामध्ये खूप संकल्पना व्यवस्थित सोप्या भाषेमध्ये समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. खूप मस्त पुस्तक आहे देसले सरांचं. आपण वाचलेलं असेल तर त्याचा आपल्याला फायदा होईल. या व्यतिरिक्त ज्ञानेश्वर पाटील सरांचं एक नवीन मार्केटमध्ये पुस्तक आलेलं आहे. तेही पुस्तक छान आहे. म्हणजे मी त्याचा थोडासा ओव्हरलुक बघितला होता. त्यानंतर ज्ञानदीपचं एक पुस्तक आलेलं आहे कलर प्रिंट मधून, तेही पुस्तक छान आहे. यापैकी आपण कोणते पुस्तक घेतलं, पण महाराष्ट्रातले मॅक्झिमम मुलं या दोनपैकी कुठलं तरी पुस्तक रेफर करत असतात. देसले सरांचं पुस्तक आपण राज्यसेवा केली तरी चालते, कोळंबे सरांचं पुस्तकही राज्यसेवा कंबाईन करून यायला चालते. तर त्याच्यामध्ये आपल्याला गरजेचं काय तर आपण पीवायक्यूचं अनालिसिस केलं पाहिजे आणि कोणते टॉपिक गरजेचे आहेत ते टॉपिक करायला पाहिजे. कारण इकॉनॉमी हा खूप संकल्पनात्मक, किचकट आणि आकडेवारीचा विषय आहे. याचा टच करंट अफेअर्सची खूप जास्त आहे. मित्र, याच्यामध्ये आपण चालू घडामोडी करंट अफेअर्सचा सुद्धा समावेश करायचा आहे. यामध्ये जर आपण करंट अफेअर्सचा समावेश केला तर आपल्याला नक्कीच आणि निश्चितच त्याचा फायदा होणार आहे. तर अर्थव्यवस्थेसाठी आपण हे सर्व टॉपिक आणि अनालिसिस नुसार मी टेलिग्रामला आयोगाने कुठल्या टॉपिकवर कसे प्रश्न विचारले हे आमच्या टेलिग्राम चॅनलवर आरंभ करायला अकादमीवर टाकलेले आहे. तर त्याचा आपल्याला याचा फायदा होणार आहे की आपण कोणते टॉपिक कव्हर करायला पाहिजे. कारण पुस्तकामध्ये खूप सारे टॉपिक 35-40 टॉपिक कोळंबे सरांनी दिलेले आहे आणि देसले सरांचे टॉपिक सुद्धा त्यांनी खूप सारे एका नावाखाली टॉपिक कव्हर केलेले आहे. तर आपल्याला नेमकं कोणत्या टॉपिकवर फोकस करायचा आहे आणि परीक्षेची काय डिमांड आहे या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून आपण हे पुस्तक जर वाचलं तर आपल्याला निश्चितच 15 पैकी 12-13 मार्क्स सुद्धा पडू शकतात. तर हे अर्थव्यवस्थेसाठी पुस्तक वापरू शकता आपण. हे 4 पैकी कोणते पुस्तक वापरू शकतो, पण विसरायचं नाही की त्याला वारंवार रिव्हिजन करायचे आणि करंट अफेअर्सचा त्याला टच असला पाहिजे. हे प्रत्येक विषयाच्या बाबतीत असो. करंट अफेअर मित्र नेहमी आपण उघड्या डोळ्यांनी वाचलं पाहिजे. कारण करंट अफेअर आपल्याला नेहमी मार्क्स देऊन जात असतो आणि करंट अफेअरचा आवाका जर पाहिला तर खूप मोठा आहे, पण आपण त्याचा व्यवस्थित जर अभ्यास केला तर आपल्याला त्याचे मार्क्स येतात. आणि हे जे 50-60% जवळजवळ 50 ते 60 प्रश्न आपल्याला जे करंट अफेअर येतात त्याचा या ठिकाणी आपल्याला निश्चितच रिझल्ट मिळण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. सामान्य विज्ञानासाठी आपल्याला माहित आहे की
कोणते सरांचं पुस्तक आहे? या व्यतिरिक्त भास्के सरांचं पुस्तक आहे. मित्रो, हे दोन्ही पुस्तक खूप जास्त बेस्ट आहेत. यामध्ये आपल्याला डेटा आढळणार आहे. पण या व्यतिरिक्त जर आपल्याला या दोन्ही वाचून झाले असेल तर एनसीईआरटी करणं खूप जास्त मस्त आहे. जर आपल्याला जर मार्क्स कव्हर करायचे असतील तर एनसीईआरटी किंवा स्टेट बोर्ड, मी इतर पुस्तक जर आपली इच्छा असेल इतर विषयासाठी जर आपल्याला स्टेट बोर्ड वाचायचं असेल, जर 11वीचं जे स्टेट बोर्ड आहे ते आपल्याला महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कामात येणारच आहे. पण त्या व्यतिरिक्त विज्ञान हा असा विषय की त्या ठिकाणी आपण हे दोन टॉपिक म्हणजे दोन एनसीईआरटी आणि स्टेट बोर्ड कव्हर करणं कंपल्सरीच आहे. आपण जर हे कव्हर केलं तर आपल्याला जे किचकट संकल्पना आहे सामान्य विज्ञानाच्या, कारण याच्यामध्ये जवळजवळ बायोला प्रश्न विचारला जातात 7-8, केमिस्ट्रीला प्रश्न विचारला जातात 2-3 आणि फिजिक्सला जे प्रश्न असतात ते असतात 3-4. तर मग हे जर 15 वर्ष आपल्याला कव्हर करायचे असेल, मॅक्झिमम मुलांचं बॅकग्राऊंड 10वी नंतर सायन्स सुटून जात असते. मग त्याही मध्ये आयोग सामान्य विज्ञानाला जवळजवळ डिग्री किंवा पीजी लेवलचे प्रश्न टाकत असतो. त्यामुळे कसे कव्हर करायचे तर याचं जे बेसिक्स आहे ते आपल्याला एनसीईआरटी मध्ये दिसते आणि एनसीईआरटी जर आपण कव्हर केलं तर त्याचा आपल्याला नक्कीच फायदा होईल. या व्यतिरिक्त मला एक वाटते की स्टेट बोर्ड आपण केलं तर त्याचाही आपल्याला निश्चितच फायदा होत असतो. निश्चितच आपण ते करायलाही पाहिजे आणि सायन्स मध्ये ते कंपल्सरी आहे स्टेट बोर्ड करणं किंवा एनसीईआरटी करणं. या व्यतिरिक्त मला असं वाटते की अशोक पवार सर आहेत, त्यांचं जर मार्गदर्शन आपल्याला भेटलं तर निश्चितच त्याचा आपल्याला फायदा होणार. मी इतर लोकांचं सांगू शकत नाही कारण मी ते बघितलं नाही, पण अशोक पवार सर खूप व्यवस्थित आपल्याला सायन्स शिकवतात आणि त्यांची जे नोट्स आहे त्याचाही सुद्धा आपल्याला फायदा होऊ शकतो. मित्रो, मी कोणाचंही प्रमोशन करत नाही, पण अशोक पवार सरांचं जे नोट्स आहे मी माझ्या मित्राचे बघितले होते, त्यामध्ये मला जाणवलं की त्यांचा जो डेटा आहे तो खूप जास्त मस्त आहे. मी 1-2 व्हिडिओ बघितले होते सरांचे, तर ते मला खूप जास्त व्यवस्थित वाटले आणि खूप जास्त अनालिसिस करून सरांनी बॅच तयार केलेली आहे. तर ते आपण करू शकता. तर आपल्याला जे योग्य वाटतं मी कुठल्याही चॅनलचं किंवा कुठल्याही व्यक्तीचं प्रमोशन करत नाही. जे पुस्तकं महाराष्ट्रभर वापरतात, कारण माझं ध्येय आहे की आपल्याला लवकरात लवकर कमीत कमी वेळेमध्ये कमीत कमी पैशामध्ये, कारण मला माहिती आहे माझ्या मित्रांकडे पैसा नाही किंवा इतर काही समस्या आहे, तर या पैशाच्या अभावी किंवा मग आपल्या सोर्सेसच्या अभावी त्यांचं नुकसान होऊ नये, त्यांचं जे स्वप्न आहे ते अपूर्ण राहू नये, यासाठी आम्ही स्वतः सुद्धा युट्यूबला आपल्याला फ्री लेक्चर सिरीज अवेलेबल करून दिली आहे. त्यामध्ये सायन्सची सुद्धा लेक्चर सिरीज असणार आहे. पण तोपर्यंत आपण काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, तर या सर्वांचं जर आपण अनालिसिस केलं, कारण मित्र कोणते सर असो, भस्के सर असो, यांचं सुद्धा खूप जास्त व्यवस्थित अनालिसिस आहे आणि यांची पकड खूप मजबूत आहे. त्यांचे सुद्धा बॅच अवेलेबल आहे, आपण तेही करू शकता. पण आपल्याला मित्र काही जरी केलं तरी रिव्हिजन गरजेचं आहे. रिव्हिजन करूनच आपण या सगळ्या गोष्टी करू शकता. यानंतर आपला पुढचा विषय येतो बुद्धिमत्ता चाचणी. बुद्धिमत्ता चाचणीला मी आपल्याला खूप सोपी मेथड सांगत आहे की मित्र, जे काही सेंट्रलचे व्हिडिओ आहेत हिंदीमध्ये किंवा मराठीमध्ये, अरगळे सरांचं पुस्तक असो, सचिन ढवळे सर असो, त्या व्यतिरिक्त हिंदीतून लेक्चर सिरीज असो, ते लेक्चर सिरीज आपण करू शकतो. आणि मला आवडलेलं पुस्तक म्हणजे कोकिळा प्रकाशन. सरळ सेवा असो किंवा काहीही असो, कुठलाही पेपर असो महाराष्ट्र संबंधी, आता तर आपल्याला माहिती आहे की रेल्वेचा पेपर असो, एसएससीचा पेपर असो, मराठीतून होत असतो. जर कोकिळा प्रकाशनचा आपण पुस्तक जर अभ्यास केला तर आपल्याला त्याचा निश्चितच फायदा होईल. कारण इतके जास्त डिटेल बेसिक्स टू ऍडव्हान्स अशा पद्धतीने त्यांची म्हणजे त्यांनी मांडणी केलेली आहे. त्या व्यतिरिक्त अरगळे सर आहे आणि परत ढवळे सर आहे, यांचे सुद्धा व्यवस्थितरित्या पुस्तक आहे. आणि जर आपल्याला वाटलं तर याची स्ट्रॅटेजी आपण असं ठेवू शकतो की सेंट्रलचे असो, स्टेटचे असो, टॉपिक वाईज आपण कुठल्या टॉपिकवर प्रश्न विचारले जातात ते बघू शकता आणि तिथून सगळ्या गोष्टी कव्हर करू शकता. मी हिंदीमध्ये एक चॅनल आहे भाटनेर आयएस नावाचं, भाटनेर आयएस नावाचं एक चॅनल आहे. त्या ठिकाणाहून मी माझं रिजनिंग कव्हर केलं होतं. कमी लेक्चर आहे, पण कमी लेक्चर सिरीज मध्ये त्यांनी चांगला डेटा दिला होता. आणि या व्यतिरिक्त एक प्रियल मॅम आहे, त्यांची फ्री आता सध्या नाही आहे ते फ्री मध्ये लेक्चर सिरीज, पण खूप व्यवस्थित प्रियल मॅम म्हणजे ते बँकिंगला शिकवतात, एसएससी ला शिकवतात. पण मॅडमची जी लेक्चर होती त्यामध्ये त्यांनी जी संकल्पना सांगितलं ते खूप छान होत्या. त्या व्यतिरिक्त भाटनेर आयएस आहे, यावर हिंदीमधून आपल्याला जर कम्फर्टेबल असेल तर आपण करू शकता. पण हे जे 3 लोक आहेत, हे 3 लोक महाराष्ट्रामध्ये खूप फेमस आहेत, खूप दर्जेदार आहेत. या 3 लोकांचं आपण मार्गदर्शन घेऊ शकता. आणि कोकिळा प्रकाशन जे पुस्तक आहे ते तर मला असं वाटतं की ज्यांना शक्य नसेल ते करू शकतात. या व्यतिरिक्त लवकरच आपले सीजीएलची खूप जास्त अनुभव असलेला, म्हणजे 3-3, 4-4 मेन्स दिलेले, त्या व्यतिरिक्त सेंट्रलच्या नोकरीमध्ये रुजू झालेले आपले जे मित्र आहेत ते बुद्धिमत्ता चाचणीचं, कारण सेंट्रलच्या पेपरमध्ये आपला जरी पॅटर्न थोडासा वेगळा पडत असला पण तरी त्याच्यावर ट्रिक्स असो किंवा मग त्याच्यावर खूप जास्त काम केलेले लोक आपल्याला आढळतात. तर त्यांच्या माध्यमातून आपण ह्या सगळ्या गोष्टी कव्हर करू शकता. ती लेक्चर सिरीज आपल्या चॅनलवर येणार आहे, तर त्याचा आपण फायदा घेऊ शकता. आणि पुढचा जो विषय आपला शेवटचा गणित, तर गणितसाठी सुद्धा आपण कोकिळा प्रकाशन
त्या ठिकाणी चुकून मी कोकिळा प्रकाशन बुद्धिमत्ता चाचणीसाठी दिलं होतं, तर ते गणितसाठी आहे कोकिळा प्रकाशन. त्या व्यतिरिक्त त्या ठिकाणी आपल्याला बुद्धिमत्ता चाचणीमध्ये आपण पंढरीनाथ राणे सरांचं पुस्तक वापरू शकतो आणि लंकलगी सरांचं पुस्तक, म्हणजे काही काही असे टॉपिक त्यातले वेगळे काढून. आणि परत आपल्याला माहिती आहे अग्रवाल सरांचं, आर एस अग्रवाल खूप जास्त फेमस पुस्तक आहे, ते पुस्तक सुद्धा आपण वापरू शकतो. कोकिळा प्रकाशन आहे, ढवळे सर आहे, अरगळे सर आहे. आणि त्या व्यतिरिक्त आपल्याला जर कोणी इतर सेंटर मधून किंवा मग मराठीमधून आपल्याला जर कोणाची लेक्चर सिरीज माहिती असेल तर त्याचाही आपल्याला फायदा होईल. आणि गणित मध्ये आपल्या आरंभ करिअर अकादमीवर दर्जेदार शिक्षक आपल्याला ते सगळं शिकवतील. या व्यतिरिक्त इतर एक पुस्तक आहे राणे सरांचं, पंढरीनाथ राणे सर यांचं सुद्धा आपण पुस्तक कव्हर करू शकता. मित्रो, बुद्धिमत्ता चाचणी आणि गणित याला 10 मार्क्सचं वेटेज आहे, खूप जास्त वेटेज आहे. आणि मागच्या वर्षी जर आपण पाहिलं असेल तर मुख्य परीक्षेमध्ये जवळजवळ 22 प्रश्न हे बुद्धिमत्ता चाचणी आणि गणितावर आले होते मुख्यच्या पेपरला. त्याचा दर्जा जास्त काही हार्ड नव्हता, पण त्याला रिव्हिजन करणं गरजेचं असते, त्याची वारंवार प्रॅक्टिस करणं गरजेचं असते. तर हे जे 20 मार्क्स आहेत ते करंट अफेअरचे मार्क्स आणि सामान्य विचार हे आपले रिझल्ट ठरवतात. कारण बाकीचे इतर विषयात पॉलिटी असो, हिस्ट्री असो, जॉग्राफी असो, इकॉनॉमी असो, हे जे 4 विषय आहेत या 4 विषयावर महाराष्ट्रातील सर्व मुलं काम करतात, त्यांना मार्क्स येतातच. पण गणित असो, बुद्धिमत्ता चाचणी असो, करंट अफेअर असो, त्यानंतर सामान्य विज्ञान असो, या विषयावर ज्यांचे पकड आहे, या विषयावर ज्यांची मजबूती आहे, त्या सर्व विद्यार्थ्यांना रिझल्ट येतो म्हणजे येतोच. कारण त्यांना बाकीच्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत जास्तच मार्क्स असतात, कारण ऍव्हरेज पेक्षा जास्त मार्क्स देणं आपलं काम आहे. मी आपल्या आरंभ करिअर अकादमी या चॅनलवर सगळ्या गोष्टी आपल्याला अवेलेबल करून देणार आहे, त्याचा आपल्याला निश्चितच फायदा होणार आहे. पण ती लेक्चर सिरीज यायच्या अगोदर आपण ह्या सगळ्या गोष्टीचा फायदा घेऊ शकता. मित्रो, आमचं जे टार्गेट आहे ते आपलं खूप जास्त आहे. आम्ही वारंवार सांगत आहे की घरी अभ्यास करून आम्हाला ज्याही काही गोष्टींना सामोरं जावं लागलं, ज्याही समस्यांना फेस करावं लागलं, त्या गोष्टीला आपल्याला फेस करण्याचं काम पडलं. माझा रिझल्ट येण्या अगोदर म्हणजे मी एसटीआयचा माझा फ्रीचा रिझल्ट आल्यानंतर मी मेन्ससाठी सुद्धा बॅच घेतली नव्हती. मी पुस्तकं माझी जी जुनी होती त्याच्यावर फोकस केलं आणि पीवायक्यूचं अनालिसिस करून त्या सगळ्या गोष्टीचं मी काम केलं आणि माझा रिझल्ट आला. मला जो इकॉनॉमी आहे, इकॉनॉमिक सब्जेक्ट जवळजवळ 55 मार्क्स, त्यामध्ये खूप चांगले मार्क्स आले होते. त्या व्यतिरिक्त आपण इतरही जे टॉपिक आहे ते इतरही टॉपिक व्यवस्थितरित्या कव्हर करू शकता. कशा पद्धतीने कव्हर करू शकतो तर केवळ आपल्या पीवायक्यूचं अनालिसिस करू. तर मित्र, ते जबाबदारी तुम्ही आमच्यावर सोडू शकता. जर आमच्यावर भरोसा बसला असेल, आम्ही आपल्याला एकच म्हणतो की आपण आमचे व्हिडिओ पहा, त्यामध्ये डेटा बघा आणि डेटा बघितल्यानंतर ठरवा की आपल्याला काय गरजेचं आहे. आम्ही येणाऱ्या काळामध्ये आमची लेक्चर सिरीज तर कम्प्लीट करणार आहोत, पण ज्या मुलांनी चालू केलं मित्र, नोट्स वाचून आपले रिझल्ट येणार नाही. तर त्यासाठी गरजेचं आपल्याला रेफरन्स बुक आणि ते समजून घेणं. तर रेफरन्स बुक आपल्याला अवेलेबल आहे. जेही मुलं रेफरन्स बुक व्यतिरिक्त ज्यांना बॅच वगैरे परचेस करू शकत नाही किंवा क्लासेस लावू शकत नाही, बाहेर जाऊ शकत नाही, त्यांच्यासाठी आम्ही आहोत. कारण आम्ही ठरवलेलं आहे आपल्याला विद्यार्थी या दशे अवस्थेपासून आम्हाला अधिकारी या पदापर्यंत घेऊन जाणार आहे. आम्ही आमचे टॅगलाईन ठेवलेले आहे, आरंभ विद्यार्थी ते अधिकारी. आपला जर आमच्याशी जुळला असेल तर आरंभ झालेला आहे अधिकारी बनण्याचा. एवढं मी आपल्याला पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं नाही, याही व्हिडिओमध्ये परत सांगत आहे, कारण आमचा जो अनुभव आहे तो आम्ही आपल्यासाठी या ठिकाणी मांडणार आहोत. मित्रो, मी जो सुरुवातीला शेर म्हटला होता तो परत या ठिकाणी म्हणतो की कोण कहता है आसमां में सुराख हो नहीं सकता, एक पत्थर तो तबियत से उछालो यार. कारण त्या आभाळात सुद्धा छिद्र होऊ शकते, पण आपण जर व्यवस्थित आणि विश्वासाने जर काम केलं आणि त्या आभाळात जर त्या स्पोर्ट्स आपल्याला माहित आहे की इस्केप व्हेलॉसिटी, आता या ठिकाणी थोडंसं विज्ञान आणू शकतो आपण की इस्केप व्हेलॉसिटीनुसार की त्या स्पीडने जर आपण जर काही जर पृथ्वीच्या कक्षाबाहेर फेकण्याचा प्रयत्न केला, जर ते स्पीड त्याला प्राप्त झाली असेल 11.2 किलोमीटर प्रति सेकंद, तर तो त्या कक्षाबाहेर पृथ्वीच्या कक्षाबाहेर जातो. तर त्याच पद्धतीने आपण जर आपली मेहनत करण्याची जिद्द, चिकाटी, आपला दर्जा आणि आपली जी मेहनत आहे ते जर कायम ठेवली, जर त्याची जो स्पीड आहे, जो पेशन्स आहे, चिकाटी आहे, जे मी आपल्यासाठी या अगोदर शब्द वापरले, जो आपला अभ्यास करण्याचा दर्जा आहे तो जर आपण व्यवस्थित ठेवला तर आपल्याला निश्चित आणि नक्कीच फायदा होणार आहे. तर म्हणून मी हा शेर वापरला होता की कोण कहता है आसमां में सुराख हो नहीं सकता, एक पत्थर तो तबियत से उछालो यार. मग मॅटर करत नाही की आपण घरी जाऊन अभ्यास करता, आपल्याला गायडन्स आहे नाहीये किंवा आपल्याला कुठल्याही प्रकारचे कम्फर्ट किंवा मग आपण बॅचेस वगैरे परचेस केल्या नाही केल्या. फक्त मेहनतीवर भरोसा ठेवा, आपल्या पुस्तकांवर भरोसा ठेवा, आपल्या शिक्षकांवर भरोसा ठेवा. निश्चितच आपल्याला त्याचा फायदा होणार आहे आणि लवकरच आपण आपल्या घरच्याचं स्वप्न, आपलं स्वप्न निश्चितच पूर्ण करता. तर मित्रो, या ठिकाणी मी हा व्हिडिओ थांबवतो. आरंभ विद्यार्थी ते अधिकारी, आमचं जे आरंभ करिअर अकादमी चॅनल आहे याला आपण सबस्क्राईब करावं. आमचं सोशल मीडिया लिंक्स आहे, जे हँडल्स आहेत त्याला सुद्धा जॉईन व्हावं. हा व्हिडिओ मी थांबवतो. धन्यवाद.